लायक आहे की नाही। तर मग भगवान शंकर त्याला म्हणतात की एक काम कर, तू रोज माझी तपश्चर्या कर आणि दिवस संपला की आपल्या शरीराचा एक एक लचका तोडून खायचा रोज। तर त्याचं तोंड शिल्लक असेपर्यंत बिचाऱ्यांनी त्याचं पूर्ण शरीर खाऊन घेतलं। आता भोलेनाथ म्हणजे काय, शेवटी हेच ना, शंकर म्हणजे भोळे। तर फक्त डोकं उरल्यामुळे भगवान शंकराने त्याला 2 वरदान दिली। पहिला वरदान की तू माझ्या प्रत्येक मंदिरावर आजपासून तुझं वास्तव्य असेल आणि तू लोकांच्या मनातलं पाप आणि अहंकार ह्या 2 गोष्टी खाऊन घेशील आणि लोक निष्पाप भावनेने माझ्या दर्शनाला आतमध्ये प्रवेश करतील। त्यांच्यामध्ये कुठले पाप राहणार नाही, अहंकार राहणार नाही। त्याच्यामुळे याला नाव आहे पापहरक। हे बघा, नंबर 3 हे आहे कमल कलिका नावाचं पुष्प। भगवान विष्णू यांचं खूप आवडतं पुष्प आहे। हे बघा, हे आहे हंस, हे ब्रह्मदेवाचं वाहन आहे। त्याच्यामुळे हे मंदिर ब्रह्मा विष्णू आणि महेश। हे बघा, हे गोपद्म आहे ज्याची घरामध्ये पूजा करतात लोक। हे डिझाईन मोराचं आहे, रांगोळी आहे आणि ही पण रांगोळी आहे। आता रांगोळीचं काय महत्त्व आहे, जुन्या काळात तुम्हाला माहिती आहे की ज्या घरामध्ये मृत्यू व्हायचा तर त्या घराच्या समोर लोक रांगोळी काढत नव्हते, पण दुसऱ्या लोकांना कळायचं पटकन की अच्छा यांच्याकडे काहीतरी वाईट घटना घडलेली आहे, त्यामुळं रांगोळीचं असं महत्त्व आहे।